नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ द्या, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर मस्त अशी कांदा पात बनवलेली आहे, मसूरची डाळ टाकून आणि हिरव्या मिरचीतली बनवलेली आहे. बघू शकता मस्त. आता मी बाजरीच्या भाकरी बनवणार आहे आणि परत आता कारल्याची पण भाजी बनवायची आहे. चला म्हणलं सुक्या भाज्यांसोबत बाजरीची भाकर एकच नंबर लागते, त्यामुळं मी आज भाकरी बनवणार आहे आणि पोरांसाठी चपात्या पण बनवणार आहे. चला मग बघा. आणि कारल्याची भाजी कशा पद्धतीचे बनवते ते पण नक्की बघा तुम्ही. मस्त असे मी कट करून घेतले तर, आणि आता त्याच्यामध्ये मी पूर्ण आपण भरलेली वांगे बनवतो ना तसं मटेरियल तयार करायचं. शेंगदाण्याचा कूट ते सगळं, आणि मग नंतर ते मिक्स करायचं आणि ते कारल्यामध्ये भरून अशी म्हणजेच भरलेली कारली अशी बनवायची. एकदम सुकी आणि छान बनवायची काळ्या मसाल्यामध्ये. खूप छान होती ती भाजी. आता तशाच पद्धतीची मी भाजी बनवणार आहे. सध्या काही सगळं मटेरियल काढून घेते मी. कारळाचा कूट, शेंगदाण्याचा कूट, परत खोबऱ्याचा कूट, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता मी. कारण ह्या पद्धतीनं कारलं केलं ना एक तर कडूसुद्धा लागत नाही आणि एकदम छान लागतं. आता मी खोबऱ्याचा कूट टाकते आणि ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी टाकू आणि नंतर थोडीशी साखर टाकू. साखर टाकल्यानं ना चव पण छान लागते आणि कडूपणा पण सगळा जातो. अशा पद्धतीचं कारलं बनवणार आहे मी. नक्की बघा तुम्ही. आता इकडं माझी ही कांद्याची पात होती आहे, तोपर्यंत मी इकडं कारल्याची भाजीची तयारी करून घेते. कारण एकदा भाज्या रेडी झाल्या की मग नंतर आपल्याला भाकरी टाकल्या की ज्याला भूक लागली ते जेवू शकते. त्यामुळं मी कधी पण अगोदर भाज्याच बनवते. कारण मग पोरांना जेवायचं असतंय, कोणाला बाहेर जायचं असतंय, त्यामुळं मग अगोदर भाज्या करून घेतल्यानं मग बाकीचे कामं आपले चलतच राहतात. त्यामुळं माझं अगोदर स्वयंपाकाचंच असते, नंतर मग बाकीचे कामं करायचे असते. तर चला मग बघा नक्की. आता हे सगळं मिक्स करून घेते मी आणि मग काय आणि कारले असे छान भरून घेतलेत. आता हे टाकून घ्यायचे. छान याला परतू द्यायचं. काय होईल कुठं जायचं शाळा तर कुठली येत आपण मग कसं वरून थोडं मीठ टाकते, वाफते मी. झाकायचं. आता छान कारलं करायची. आता कांद्याची पात केली, आता कारलं करायचं. बघा असे मस्त चिरून घेतलेत कारले. त्याच्यात मटेरियल घालायचं. शेंगदाण्याचा कूट घ्यायचा. थोडासा कारळाचा, शेंगदाणे, कारळ. आता खोबरं घेते. थोडंसं खोबरं घ्यायचं. मसाला टाकायचा. तकलीफ आपला घरचा काळा मसाला आहे. थोडीशी हळद, थोडंसं मीठ,
हे सगळं मिक्स करून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकून आणि कारल्यात भरून घ्यायचं. बस मला 100 रुपये द्या. मी पावायला जायलो. हो का? चला मग स्वयंपाक हे आवरून घेतला, सगळी कामं आवरली. आता कपडे राहिले, तर तोपर्यंत मी मला आज शनिवार आहे, मस्त असं घर पुसून घ्यावं आणि नंतर कपडे धुणार आहे मी. आज मला माझ्या मैत्रिणीच्या घराची वास्तुशांती आहे, तिकडं पण जायचं आहे. मस्त वास्तुशांतीहून घरी आले, मस्त जेवण हे झाले आणि आता संध्याकाळचे 6 वाजले. दिवाबत्ती करून घेतली, मस्त असं प्रसन्न वाटत आहे.